सर्वांचे जाहीर आभार। जुईनगर खेळ महोत्सवमध्ये आपण दिलेला जो सहभाग होता तो खरंच वाखाणण्याजोगा होता। सर्व खेळाडू, पुरुष, महिला, मुले, मुली, ज्येष्ठ नागरिक यांनी 900च्या वरती स्पर्धकांनी या जुईनगर खेळ महोत्सवामध्ये भाग घेतला आणि हा खेळ खऱ्या अर्थाने खूप सुंदर असा करून दाखवला। मुलांची खेळाडू वृत्ती यामध्ये दिसली। त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे खेळ होते। खरं तर आपण हा खेळ खेळताना त्यामध्ये एक संघर्ष आणि एक खेळाडू वृत्ती दिसली, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो। त्यानंतर खेळामध्ये आलेले जे जजेस होते त्यांनी ज्या प्रकारे सहभाग नोंदवला, ज्या प्रकारे त्यांनी मेहनत घेतली, या खेळामध्ये जे जजेस आणि त्यानंतर त्यांचे असलेले कोऑर्डिनेटर ह्या लोकांनी सर्वात जास्त त्यामध्ये मेहनत घेतली। त्यानंतर असलेले आपले मान्यवर होते, मान्यवर त्या कार्यक्रमाला आले, मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला, कार्यक्रमाची सुरुवात झाली। हे सगळे कामकाज करत असताना काही लोक म्हणतात ना, एक प्रकारे पडद्याच्या मागे सुद्धा काम करत होती। त्यातील बरीचशी अशी लोकं होती ज्यांनी आपल्याला विशेष सहकार्य केलं। आता मी सगळ्यांची इथे नावं घेत नाही आहे, पण ह्या खेळ महोत्सवामध्ये आपण ज्या प्रकारे सहभाग नोंदवला आणि ज्या प्रकारे हा खेळ महोत्सव चांगला करून दाखवला, मला खरंच आनंद वाटला की एक आव्हान केलं होतं मी पहिल्यांदा जुईनगरच्या नागरिकांना की हा खेळ कोणाचा एकटा दुकटाचा नसून आणि हा खेळ चांगला होण्यासाठी सगळ्यांचा सहभाग खूप अत्यंत महत्त्वाचा असतो। मग तो ग्राउंडवरचा असेल, फुटबॉलचा खेळ असेल, 100 मीटरची धावणी असेल, मॅरेथॉनचा खेळ असेल, त्यानंतर नथनीचा नखरा, फॅशन शो, रॅम्प वॉक, कॅरम, बुद्धिबळ, हे सगळे ज्या प्रकारे खेळ चालत होते। त्यानंतर शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी जो खेळ आपण डेडलिफ्टची केली होती, तो डेडलिफ्टचा खेळसुद्धा चांगला होता। त्यानंतर संरक्षण करण्यासाठी कराटे, टायकांडो, ह्या अशा अनेक प्रकारच्या खेळाचं नियोजन केलं होतं। त्यामध्ये सगळ्याच आपले जे जजेस होते, खेळाचे समन्वयक व्यक्ती होते, त्या प्रकारे ज्यांनी सहभाग नोंदवला आणि तो कार्यक्रम एक चांगला करून दाखवला। भरपूर जणांनी ह्या जे कार्यक्रमाचे छायाचित्र टिपले, कोणी व्हिडिओ काढले आणि ज्या प्रकारे सोशल मीडियावरती शेअर झाले आणि आवाहन केलं होतं सगळ्यांनाच। मला असं वाटतं ह्या कार्यक्रमात विशेष बाब म्हणजे महिलांचा सहभाग यंदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता, कारण का जवळपास तुम्ही बघितलं असेल कार्यक्रमाचे फोटोजमध्ये एक 300 ते 350च्या वरती महिला त्या सगळ्या कार्यक्रमात होत्या। आणि सगळ्यात चांगली बाब म्हणजे पाणपुरी स्पर्धा जी ठेवली होती, त्यांचे जे जजेस होते त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम म्हणजे म्हणतात ना, कुठलाही वाद विवाद न होता, मग ती कॅरमची स्पर्धा का असू नये, ते ज्येष्ठ नागरिकांनी त्यात नोंदवलेला सहभाग असेल आणि एक आपले श्रेष्ठ नागरिकांना मिळालेलं शेवटचं जे प्राईज असेल आणि त्यामध्ये आलेले आपले माजी खासदार, माजी आमदार, कॅरमचे विश्वविख्यात कॅरमपट्टू असतील, टेबल टेनिस असतील, एखाद्या मुख्याध्यापिका असतील, आपण ह्या सगळ्यांना बोलवण्यामागचं कारण हेच होतं की आपण ह्यांच्याकडे बघून कुठल्या प्रकारची एक चांगली प्रेरणा घ्यावी आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून आपल्याला पण असं वाटावं की पुढच्या येणाऱ्या 2024च्या खेळ महोत्सवामध्ये आम्ही ह्याहून काहीतरी चांगलं करू शकतो, चांगला सहभाग नोंदवू शकतो। आणि खरंच सकाळी 6 वाजता उठल्यानंतर मॅरेथॉनची धावपळ कशी होती आणि कशा प्रकारे तो मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजन झाला, म्हणजे म्हणतात ना, मॅरेथॉनचा स्टार्टपासून केलेलं नवी मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी असतील, स्वच्छता सर्वेक्षणचे, त्याचप्रमाणे नेहरू पोलिसांचे अधिकारी असतील, तुर्भा ट्रॅफिक चौकीचे अधिकारी असतील, RTOचे अधिकारी असतील, या सर्वांनी ज्या प्रकारे सहभाग नोंदवला आणि आपल्याला सहकार्य दिलं, त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार आहे। आणि शेवटचे जे बक्षीस समारंभ आपल्या मान्यवरांच्या हस्ते, माजी महापौर यांच्या हस्ते झालं आणि त्याचबरोबर मान्यवर जे आले होते त्यांच्या हस्ते आपण केलं, हे सर्वच खूप म्हणजे खूप छान वाटलं की 2022मध्ये केलेला खेळ महोत्सव होता, त्यानंतर हा आत्ताचा खेळ महोत्सव हा खूप छान होता। हे आपलं दुसरं वर्ष होतं, तिसरं वर्ष ह्याच्यापेक्षा खूप मोठं असेल, खूप छान असेल। आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की आपण ह्या खेळ महोत्सवाच्या ग्रुपमध्ये जॉईंट व्हा, जेणेकरून खेळाबद्दल कुठली प्रकारची माहिती असेल किंवा खेळाबद्दल कुठल्या प्रकारच्या अजून काही जर चांगल्या गोष्टी करायच्या असेल आपल्या सगळ्यांना मिळून, तर आपण सगळे मिळून हे एकत्र येऊन काम करू। कारण का जुईनगर खेळ असोसिएशन आपण ह्यासाठी स्थापन केलं आहे की खेळाला वाव मिळावा, मुलांनी मोबाईलपासून दूर राहावं, मुलांनी घरात राहून आपल्या पालकांना काय चाललं आहे काय नाही आणि अंगमेहनत ही मैदानात उतरल्यानंतर एखाद्या खेळामध्ये आल्यानंतरच समजते की संघर्ष अंगमेहनत काय असतं। ते सतत मोबाईलमध्ये गुंतून, टी व्हीमध्ये गुंतून काही होणार नाही। त्या मुलांना स्पेशली मोबाईलमधून बाहेर काढण्यासाठी आणि एक म्हणतात ना, मानसिक
संतुलन चांगलं ठेवण्यासाठी आपण या सगळ्या खेळाचं आयोजन केलेलं आणि आपल्या सगळ्यांच्या मी धन्यवाद मानतो की सगळ्यांनी मिळून आपण हा सगळा खेळ महोत्सव चांगल्या प्रकारे साजरा केला, आयोजित केला आणि तो चांगला करून दाखवला. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.